तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या एका नव्या कोणाशी यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज आहे रविवार. काल गेलेलो मी त्रिमूर्ती स्टुडिओला आणि दादांचे गणपतीचं विसर्जन पण होतं, त्याला गेलेलो. तर त्याचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा, आपल्या यूट्यूब चॅनलला टाकला आहे. आणि आता घरी आलो आहे सकाळी, तर वाजलेत 11 वाजलेत. आता आई यांनी तिकडून जेवण येणार आहे आणि मी आता सध्या दुपारचं जेवण मिक्स करणार आहे. जेवण नाही बघूया, काहीतरी चटरपटर करावं लागेल, मॅगी बिगी बनावं लागेल. तर आणि जरा तुम्हाला नोटीस केलं असेल तर फेसवर आहे ना जरा पिंपल आला आहे. पिंपल नाही, उबाळ आला आहे, त्याच्यामुळे ना लय त्रास होतो आहे. ॲक्च्युली आजचा प्लॅन होता कुठेतरी दुसरीकडे बाहेर जायचा, पण या उबाळामुळे आहे ना सगळा प्लॅन कॅन्सल केला. कारण मला जायचं होतं चैत्यभूमीला दादरला, पण हे जे उबाळ आलंय ना त्याच्यामुळे ना पूर्ण प्लॅन फ्लॉप केला. थोडंसं आपल्या स्टाईलमध्ये जेवण बनवूया. जेवणमध्ये ना नॉर्मल हे बघा दुकानातनं मॅगी आणले. ती आपली जर जेवण असतं ते हेच असतं, मॅगी बिगी चटरपटर. कारण कसं आहे की आपल्याला पूर्ण प्रॉपर जेवण येत नाही. फोडणीचा भात आणि करू शकतो, पण जाऊ दे एकासाठी काय करू. तर म्हटलं मॅगी आणले, तर आता मॅगी खाऊया. मला रेसिपी पण दाखवतो आणि नंतरचा आजचा रविवारचा दिवस पण तुम्हाला पूर्ण शेड्यूल काय कसं काय ते दाखवतो. कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आपल्याला जे अत्यावश्यक आहे ना आताच्या रेसिपीसाठी ते सगळं सामग्री घेतलेली आहे. कांदा, टोमॅटो, चॉप बोर्ड आणि हे सोया सॉस आणलेले बहिणीने डिमार्टमधनं, ते पण घेतले. म्हटलं जरासा एक्सपेरिमेंट काहीतरी. आपली मॅगी घेतली आणि तिथे मीठ मसाला आहे एक्स्ट्रा आणि पाणी घेतलं. तर चालू करूया आपला म्हणणार असा रेसिपी आणि कंटिन्यू राहा. तर पहिल्या गोष्ट म्हणजे कांदा घेतो, पूर्ण नाही घालणार, अर्धा टाकेल. अर्धावाला ठेवेल अर्धा साईडला कट करून घे आपल्या स्टाईलने. जास्त छोटे नाही, त्याला मोठे पीस ठेवेल कांद्याचे. कांदा कापून झाला आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली ती दाखवतो पहिले. जेवण करताना जरा चटरपटर म्हणून चणे येते प्रोटीनवाले, त्याला भूक लागते म्हणून पोटात आहे ना एवढे कावळे ओरडत आहेत, काय बोलू. भूक लागले चालतं खाता खाता जेवण बनवून घ्या, बरोबर ना इज्जत. आता टोमॅटो करून घ्या. टोमॅटो पण अर्धा यूज करणार आपण आणि आतमधल्या ज्या बिया आहेत त्या धुवून टाकतो. चालतं आपल्याला नको आहे आणि चांगलं नसतं असं बोलतात बडे बुजुर्ग कहे गए हैं, तो आपण को भी सुनना पडेगा ना, बरोबर आहे की नाही. आणि आईला जो चॉकबोर्ड घेऊन दिल्यानंतर एक नंबर म्हणजे प्लास्टिकची बोलत होते, पण प्लास्टिक कसं आहे की आपण जेव्हा कापतो ना तेव्हा त्याची जे पार्टिकल्स म्हणजे त्याची जी बनतं ना त्याला ते थोडे पार्टिकल्स आपल्या जेवणात जाऊ देतात. म्हणून आम्ही ना तिला लाकडी घेऊन दिला म्हणजे काय ते ओरिजिनल वूडचा. तर कांदा टोमॅटो कट केला आहे. आता काय जास्त आपल्याला ह्याच्यात एक्सपेरिमेंट करायची गरज नाही. तर बघा चला आता पुढची स्टेप करायला. तर मित्रांनो, कांदे आणि टोमॅटो घेतले ना, म्हटलं थोडंसं आपण तेल घेऊया. तेलात थोडंसं त्याला परतूया आणि त्यानंतर पाणी ॲड करूया. मी ह्याच्यातलं घेतो आहे कारण तो डब्यात वेगळा आहे आणि कुकरखाली काढताना एक्स्ट्रा थोडंसं पडलं बाहेर तर रीती नको. आणि गॅस पण चालू नाही केला आहे भाई, रिस्क नाही घ्यायची. डोंट टेक रिस्क, गॅस इज व्हेरी हार्मफुल. तर आता आपण जे कट केलं आहे ना कांदा ते निवांत टाकूया, आपल्याला काही घाई नाही. 11:30 वाजले, अजून वेळ आहे. तोपर्यंत आपल्याला चटरपटर आहेत खायला. तर टाकलं आहे. आत्ता गॅस चालू करूया, बरोबर ना. थोडासा गॅस चालू केला लो फ्लेमवर. मित्रांनो, पहिली आधी मॅगी काढून घेऊया प्लेटमध्ये, कारण घाई गडबडीत लपडा नको व्हायला म्हणून मॅगी पहिली आधी काढून घेऊया. थोडंसं 2 पार्ट करूया त्याचे, म्हणजे कसं जास्त हे नको. इसका काम 25, एक का काम 25, दुसरे का भी काम 25. आणि मसाला आहे तो साईडला काढून घेऊया.
आता तुम्ही म्हणाल हे काय रेसिपी दाखवत आहे, कारण आपला जेंट्स लोक काय रेसिपी ऐसाही बनत आहे आपला सिंपल विथ डिंपल कपाडिया. बघा आता घेतले काढून नूडल्स. आता पुढची स्टेप करूया आपण. आता आपण गॅस चालू करूया एकदम लो फ्लेमवर. ताडताड ताडताड होईल अंगावर उडेल. थोडंसं याला फक्त आपण एक गोल 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 फिरूया, म्हणजे कसं जरासा लाल होईल कांदा आधी. हे बस झालं एवढं. आता इथं पाणी ॲड करूया आपण. पाणी ॲड केलं. आता यात पहिलं ते मसाला ॲड करूया. बघूया काहीतरी नवीन, कारण ते ढिकळं राहतात, म्हणजे असं गट्टे लागतात. त्याच्या पहिलंच आपण त्यात मसाले होते. काहीतरी वेगळी रेसिपी आहे मित्रांनो. आणि कसं मुलगे आहेत ना, हम बंदे हैं हम कुछ अलग करते हैं. क्या लेडी लोग की तरह वो एक ही रेसिपी नहीं दिखाते, कुछ नया, कुछ नया मार्केट में जरूर येईल. आता हे बघा याच्यात ढिकळं आहेत ना, ती झाली नाही. म्हणजे कसं आपण खाताना आहे ना ती ढिकळं लागतात, ती नको लागायला. आणि आता आहे ना ह्याच्यात आपण ॲड करूया मॅगी, जो आपण ने लाई है. चला आता एक नंबर मॅगी झाली. तर होणार एक नंबर. तर ह्याच्यात आहे ना आपण जरासा ॲड करूया थोडासा सोया सॉस ॲड करूया. थोडासा, जास्त नाही, जरासा कलर येईल त्याला. बस, जास्त एक्सपेरिमेंट नको करूया. आणि थोडासा चिली सॉस टाकूया, स्पायसी स्पायसी. बस, जास्त नको, नाही तर ओव्हर स्पायसी होईल आणि ढामढूम होईल. मस्तच वाटते. यात थोडासे ना आपले घरगुती मसाला जरा ॲड करूया. घरगुती मसाला इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनेक प्रकारचे मसाले आहेत, आपल्याला हा मसाला यूज करायचा आहे थोडासा. आणि थोडासा मीठ. बस, आता मस्त आहे की रटमटायला लागले. जशी चिकन रटमटतं तसं आपली मॅगी रटमटते. आता जरा गोल फिरूया. वा 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 वा, इज्जत आहे, इज्जत आहे. एक नंबर बनणार आहे. तर मित्रांनो, सुंदर अशी मॅगी झालेली आहे, रेडी. आता आहे ना आपण टेस्ट करूया याला. हे बघा, वाटतं एक नंबर, लाजवाब, इज्जत. फक्त घट्ट झाली. मी एक्सपेक्ट केलेलं जर हे होईल सूप भेटेल, पण नाही भेटलं, कारण ते होतं तरी कमीच होतं. हे बघा मस्तपैकी. आता ना आपण टेस्ट करूया याला. स्पेशली काटा चमचा आणला आहे खाण्यासाठी. त्याला ती घेऊया आपण डिशमध्ये. हा 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 हा, वा 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 वा, नाद करती का पब्लिक, एक नंबर. हाय 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 हाय, धुवा तो देखो 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 देखो. आता आहे ना आपण टेस्ट करूया. सुपर्ब सुपर्ब, एक नंबर झाले मित्रांनो, एक नंबर.
आहा. खतरनाक. नक्कीच करा, 100% करायचं. तर मित्रांनो, मस्त अशी झोप झाली आणि आई साहेबांनी आले, चाय बनवत आहेत. गरमागरम चाय पिऊया आणि जरा चेहऱ्यावर जरा फरक दिसतोय का बघा. कारण ते ना तो जो घर होता तो निघाला आणि जरा दुपारी झोपताना आहे ना, तर ते बहीण काहीतरी बोललेली पिठाचं ते लावायला बोललेली, पीठ आणि साखर. तर त्याच्यामुळे जरासा असर दिसतोय थोडासा. बघू आता, सूज तर निघाली नाही, तर बघू आता कसं काय. आणि बघा मॅडम आले आणि जरासं पंख्याचा पण एक ते प्रॉब्लेम झाला मित्रांनो, त्याचा पण आता जरा काम बघावं लागेल. हे बघा आवाज येते बघा. तर मित्रांनो, मस्तपैकी दिवाबत्ती करून झालेली आहे आणि आता ना जरा आई बोलते की बिर्याणी बनवूया, म्हणजे वरच्यावर बिर्याणी बनवूया असं बोलते. तर आता जातो खालती आणि चिकन आणतो. काय बरोबर ना? मस्त आहे, टी व्ही बघतायत, साऊथ मूवी आहे कुठली तरी ते बघतायत. तर आता मी जातो डायरेक्ट खालती आणि चिकन आणतो आणि नंतर आपण भेटी घेतो, कारण बिर्याणीची रेसिपी येणार आहे. काय बरोबर ना आई? येस. चला तर आणूया चिकन आणि नंतर मग रेसिपीला स्टार्ट करू. तर मित्रांनो, बिर्याणीची तयारी चालू आहे. अरे आईसाहेब बिर्याणीची तयारी करतायत आणि ही कशी एकदम प्रोफेशनल बिर्याणी असते ना, आपण नॉर्मल जशी बनवतो तशी बनवतात आपण, काय एवढं प्रॉपर रेसिपी नाही. मम्मा आईसाहेब दमल्यात जरा, पण बिर्याणी बनवणार 100%. तर मित्रांनो, आईने आता बिर्याणी करायला ठेवली आहे आणि तुम्ही म्हणाल आता डायरेक्ट आम्ही कसं चिकन आणि राईस मिक्स केला, तर कसं माहिती आहे, गेल्या टायमाला आम्ही अशीच केलेली आणि ना एकदम भारी झालेली. आता कोण कोण कसे करतात की पहिला भाताची लेअर लावतात, त्यानंतर मग चिकन जे शिजवलेलं असतं ते टाकतात, पुन्हा भाताची लेअर लावतात. तसे आम्ही पहिले केलेलं आणि कसं माहिती आहे, त्याच्यात प्रोसेस जास्त होती आणि प्रोसेस वाढली ना की कसं काम पण वाढतं आणि वेळ पण वाढतो. तर ह्याच्यात कसं माहिती आहे का, गेल्या टायमाला आम्ही तसंच केलेलं आणि सुंदर अशी बिर्याणी आलेली. तर ह्या टायमाला पण आईने तसंच केलं आणि एक नंबर बनते आणि आईच्या हाताची टेस्ट आहे ना एक नंबर, लाजवाब. आता ना झाल्यानंतर आपण फायनल रिझल्ट दाखवूया तुम्हाला बिर्याणी. तर मित्रांनो, हे बघा मस्त अशी बिर्याणी झालेली आहे रेडी. आता आपण खाऊन घेऊया आणि हे बघा मस्तच झाले. आणि मनोजदान दिला नाही, काय यायचा बांधून सुरमईचा तुकडा दिलाय, त्यांनी सुरमई आणली. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. जय शिवराय.